तर फायनली आता आम्ही डिलिव्हरीसाठी चाललोय. मी आणि मम्मीनी पण रियांचं औक्षण करून घेतलं. आणि सेकंड प्रेग्नन्सीमधला सगळ्यात टफ गोष्ट हीच असते की आपल्या पहिल्या बाळाला सोडून डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला जाणं. मग ही इमोशनल मुवमेंट, डोळ्यात आलेलं पाणी न दाखवता हसत हसत टॅकल केली. सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला. मम्मींनी मला थोडंसं गोड साखर वगैरे दिली आणि आम्ही निघालो हॉस्पिटलच्या दिशेनं. आणि का माहिती नाही यावेळी मला खूप नर्वसनेस आलेला आणि खूप अशी भीती कशाची तरी वाटत होती. आणि नेहमी माझी लो असणारी बीपी आज अचानक हाय झाली होती. जेव्हा मॉनिटर लावला तेव्हा बीपी हाय दाखवत होती. माझ्या आई बाबा पण आमच्या अगोदरच हॉस्पिटलच्या इथे येऊन पोहोचलेले. रियांश त्यांच्याच गाडीतून पुढे आलेला. आणि इथं माझी ट्रीटमेंट चालू होती प्रतिभा मॅटर्निटी नर्सिंग होमला पांबवडेमध्ये. खूप जणांनी मला ते विचारलं होतं. आणि आता फायनली मला आतमध्ये घेऊन जात आहेत. आलेला नर्वसनेस चेहऱ्यावर न दाखवता स्माइल करतच मी आत गेलो. आणि अॅनास्थेशियावाले डॉक्टर इतके छान होते की त्यांनी माझा हाय झालेला बीपी बघून माझ्याशी खूप छान गप्पा मारून मला काम केलं. आणि बेबी आमचं बाहेर येण्याच्या अगोदरच ह्यांना कळलं होतं की मला मुलगा झालाय. आणि यांच्या सगळ्यांना कॉल करणं वगैरे चालू होतं. बेबी आणि मी दोघं पण छान हेल्दी आहोत आणि बाळाचं वजन वगैरे पण छान आहे. आणि फायनली इट्स अ बेबी बॉय आणि आम्ही सगळे हॅप्पी आहोत.